मंचर नगरपंचायतीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना गोविंद जाधव यांनी जवळपास 20 ते 30 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी केलाय। या नगरपंचायतीला कर्जाच्या खाईत लोटून जाधव यांनी कुंभमेळा बघून त्रिंबक नगर परिषदेत बदली करून घेतल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुख्य कार्यकारी अधिकारी असले तरी जाधव खऱ्या अर्थाने ठेकेदारच आहेत। कर्जत येथून मंचर नगर पंचायतीत दाखल झाले तेव्हा सोबत येथील ठेकेदारांनाही घेऊन आले। मोरे, तणपुरे, कातोरे यांच्यासारख्या संगमनेरच्या ठेकेदारांना 10 ते 15 कोटींची कामं देत जाधव यांनी त्यात भागीदारी केली। बिल्डरच्या सोयीसाठी 80 वर्षांच्या वृद्धेला बेघर करण्याचं पातकही त्यांनी केले। 10 लाखांची LED 45 लाखात खरेदी करून मंचर नगरपंचायतीला खड्ड्यात घातले। त्यातही ठेकेदारांचे हित जपले। ईद, मोहरम, गणेशोत्सव या काळात 1 दिवसांसाठी CCTV भाड्याने घेतले जातात। भाड्यापोटी 16 ते 17 लाखांचे बिल काढण्यात आले आहे। माझी वसुंधरा अभियानाच्या आडून हेराफेरी करण्यात आली। नगरपंचायतीच्या 3.5 एकर जागेमध्ये झाडे लावण्यासाठी शेणखत टाकण्यात आले। या कामासाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये खर्च अपेक्षित असताना तब्बल 17.5 लाखांचे बिल काढण्यात आले। जाधव यांनी अशा पद्धतीने कारभार करून नगरपंचायतीला खड्ड्यात घातले। 20 ते 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून ते त्रिंबक नगर परिषदेत बसले आहेत। त्र्यंबकेश्वर हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे। पुढच्या वर्षी कुंभमेळा भरणार आहे। विकास कामासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे। जाधव यांच्यासारख्या अधिकाऱ्याच्या हातात कारभार असल्याने लोकप्रतिनिधी आणि जनतेने सजग राहावे असे आवाहन गांजाळे यांनी केले आहे। नमस्कार, माझे नाव दत्ता गांजाळे। मी आपल्यापासून एक 100-150 किलोमीटर असलेल्या मंचर शहरात राहतो। मी त्या गावचं सरपंचपद भूषवलेलं आहे आणि सध्या आता ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये माझी पत्नीच त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली आहे। आज आपल्या या नाशिकच्या पुण्यभूमीत येण्याचं कारण असं की आमच्या इकडे असलेला एक भ्रष्ट अधिकारी गोविंद जाधव म्हणून आहेत, त्यांनी आता नुकतीच बदली त्रिंबक नगर परिषदेत करून घेतलेली आहे। आता या अधिकाऱ्याचा एक फंडा असतो का पुरस्कार। आता आम्हाला मंचरला एक 3 कोटीचा माझी वसुंधराचा पुरस्कार भेटलेला आहे, पण तुम्ही वास्तविकता पाहिली तर 3 कोटीचा आता शासनाने पुरस्कार दिला, पण त्याच्यासाठी जर तुम्ही खर्च बघितला तर जवळजवळ 4.5 कोटीच्या आसपास या माशायांनी खर्च केलेला आहे। याच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामध्ये मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून एक फक्त टेंडर कॉपी दाखवतो। हे बीबी मोरे म्हणून एक ठेकेदार आहेत, तुमच्या नाशिक संगमनेर या भागातलेच आहेत, कारण आमच्याकडे जेवढे ठेकेदार आलेत हे तुमच्या भागातीलच होते। ह्या बीबी मोरेला यांनी काम दिलंय 1/2/2024 या कामाची मुदत संपली, 9 महिन्याची मुदत होती, 9 महिन्यात याची मुदत संपली। पण ह्या माशायांनी काम चालू करताना टाउन प्लॅनिंग, कारण ते इमारत होती, त्या इमारतीला टाउन प्लॅनिंगची कुठलीही परमिशन घेतली नाही। टाउन प्लॅनिंगची परमिशन आली आम्हाला 10/12/2024 म्हणजे त्या कामाची मुदत संपल्यानंतर आम्हाला टाउन प्लॅनिंगची परमिशन आली, तरी त्यांनी आधी काम चालू केलं होतं। आणि वास्तविकता जर तुम्ही पाहिलं तर 31 ऑक्टोबर आणि 3 डिसेंबर रोजी त्या म्हणजे टाउन प्लॅनिंगची परमिशन यायच्या आधी त्या संबंधित ठेकेदाराला 1 कोटी पेमेंट सुद्धा या महाशयांनी अदा केलं होतं। म्हणजे फक्त चेन करायची, बाहेरच्या माणसाला त्याच्यात एंट्री होऊन द्यायची नाही आणि फक्त संबंधित ठेकेदारांनाच। बरं, ही टेंडर पाहिली तर प्रत्येक टेंडर 2-2, 3-3, 4-4 कोटीची टेंडर आहेत आणि सगळे टेंडर शासनाच्या डोळ्यात धुळीफेक करून 0.0 मध्येच केलेली आहे। एकही टेंडर बिलो गेलं नाही। याच्या विरुद्ध मी, आणि हे सगळे क्लब टेंडर आहेत, म्हणजे क्लब टेंडर करायचे आणि म्हणजे क्लब टेंडर केल्याचा अधिकाऱ्याला आणि राजकीय पुढाऱ्यांना फायदा काय होतो? 10 जणांकडून कमिशन घेण्यापेक्षा एकाकडून कमिशन घेतलेलं कधी फायद्याचं। असं करीत करीत जवळजवळ त्यांनी जवळ माझा अंदाजे 20 ते 30 कोटी रुपये कमवलेत। त्याच्यातले 2 कोटी रुपये इथं देऊन बदली करून या ठिकाणी बसलेला आहे। मी ACBला पण तक्रार केलेली आहे आणि संबंधित जे काय पुणे ऑफिस आहे नगर विकासचं, त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे। मला न्याय लवकर मिळेल, पण आपण त्र्यंबक नगरीतील असेल किंवा नाशिक जिल्ह्यातील लोक सुद्धा जागरूक व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे।